तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला किराणा माल कशाप्रकारे साठवते व मी जे किराणा माल साठवण्यासाठी जे वर्ड्स बनवलेले आहेत तर ते कशाप्रकारे ऑर्गनाईज करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. थोडक्यात काय तर मी कशाप्रकारे किराणा माल ऑर्गनाईज करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग व काही ट्रिप्स व ट्रिक्स सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. सगळ्यात आधी ड्रॉवरमध्ये टाकण्यासाठी मी अशा प्रकारे मॅटचा वापर करते. म्हणजे जरी काही सांडलं किंवा पाणी जरी चुकून सांडलं तरी त्यावरतीच पडेल, अजिबात आतलं आपलं काही खराब होणार नाही. तर किचन ट्रॉलीमध्ये व अशा प्रकारे ते मी जे कपाट बनवलेलं आहे तर त्यामध्येही हेच मॅट वापरते. दिसायलाही अगदी छान व लुकही छान येतो व स्वच्छ करायलाही सोपं आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर याची लिंक खाली देते, नक्की घेऊ शकता. त्यानंतर मी सर्व काचेच्या भरण्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून वाळवून उन्हाला लावून घेतलेल्या होत्या व इथे सर्व आता किराणा माल आहे तर एक एक करून भरणार होते. तर काचेच्या भरण्यामध्ये ठेवलं म्हणजे खूप छान असे वस्तू खूप दिवस टिकतात, अजिबात किडे मकोडे लागत नाहीत. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट आहेत तर तेही ओतून घेतलेले होते. ह्या 1 किलोच्या काचेच्या भरण्या आहेत तर निम्म्या डीमार्टमधल्या आहेत तर निम्म्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची लिंक खाली देते, नक्की घेऊ शकता. तर इथे शेवया आणलेल्या होत्या तर त्याही मी अशा प्रकारे थोड्याशा बारीक करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे 1 किलोच्या भरणीमध्ये व्यवस्थित अशा मावून जातात. त्यानंतर डाळीही इथे मी उन्हाला थोड्याशा ऊन लावून घेतलेल्या होत्या, कारण सर्वच व्हिडिओ मी काढलेला नाही, पण उन्हामध्ये वाळून स्वच्छ निवडून ठेवलेल्या होत्या. तर त्या आता फक्त ओतून घेत आहे. 1 किलोची डाळी आणल्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात. तर सर्व डाळ्या आहेत तर छान अशा निवडून स्वच्छ उन्हाला वाळवून घेतलेल्या होत्या. तर इथे मसूर डाळ काही मी जास्त खात नाही, पण कधीतरी डाळ तडक्यासाठी लागते तर त्यासाठी आणलेली होती, त्यामुळे ती अर्धा किलोच्याच भरणीमध्ये मी ओतून ठेवतो. याही भरण्या खूप छान आहेत, अगदी एअरटाईट आहेत व जे पांढरे हरभरे म्हणा किंवा आपले जे गावरान हरभरे आहेत तर ते लगेच खराब होतात, तर हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर फ्रीजचे मी अशा प्रकारे डबे आहेत तेही खूप छान असे आहेत, व्यवस्थित असं कडधान्य यामध्ये राहतं. त्यानंतर पुदिना घरून आणलेला होता तर तो वाळवून ठेवलेला आहे. कधी घाईच्या वेळेस जर पुदिना आपल्याला लागला किंवा मग मी मसाले भातामध्ये तर नक्कीच पुदिना टाकते. तर तो मी ते वाळवून घेतलेला आहे, गावाकडून आणल्यामुळे भरपूर असं आहे. तर अर्धा किलोची भरणी आहे तर ती भरलेली आहे. एअरटाईट भरणीमध्ये ठेवल्यामुळे वासही जात नाही व इथे शेवग्याची पानेही घरून आणलेली होती. तर मुलांसाठी मी याचे चिप्स किंवा मग पराठ्यामध्ये म्हणा कशामध्ये आपल्याला शेवग्याचं पाला टाकता येतो. त्यानंतर बडीशेप आहे तर ती स्वच्छ भाजून निवडून घेतलेली आहे. त्यामध्ये खडीसाखर मिक्स करून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे तर माझी मुलं कशा प्रकारे आहेत तर त्यामुळे स्टीलचा डबा वापरते. व धने पावडरही करून घेतलेले आहे. तर मी विकतची धने पावडर न करता घरीच धने पावडर बनवते व वासही छान येतो, क्वालिटी छान अगदी राहते. तर तेही काचेच्या भरणीमध्ये राहिलेली ओतून ठेवते व सर्व डबा भरून घेते. तर चला तर मग फायनल लुक दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आहे माझ्या ड्रॉवर्सचा. तर इथे मी अशा प्रकारे कडाप्याचे कपाट बनवून घेतलेलं होतं व त्यालाच बाहेरून फर्निचरमध्ये अशा प्रकारे स्लायडिंगचे दरवाजे करून घेतलेले आहेत. तर फायनली माझा लुक पहा अशा प्रकारे आहे. तर छान असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्हाला एक एक करून दाखवते. तर खालच्या साईडला सर्वात आधी तर पिठाचे मोठे डबे आहेत. तर आपल्या घरी भरपूर असं अशा प्रकारे डबे राहतात, त्यामुळे मी कडाप्याचे कपाट बनवून घेतलेलं आहे. ट्रॉल्यामध्ये वेगळं सामान ठेवलेलं आहे तर तेही तुम्हाला किचन टूरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. तर इथे गव्हाच्या पिठावरती मी अशा प्रकारे एक डबा केलेला आहे रोजच्या चपातीसाठी लागणारं पीठ घेण्यासाठी. व इथे एक जिरा राईसचा जो तांदूळ आहे तर त्याचा एक चौकोनी डबा आहे व मॅट पाहू शकता किती छान अशी लुक देत आहे. तर नक्की तुम्ही ही मॅट टाकून पहा, खूप छान आहे. त्यानंतर या डब्यामध्ये पिठे आहेत व एकामध्ये तांदूळ. तर तांदूळ आमच्याकडे भात रोजच केला जातो त्यामुळे भरपूर असं स्टॉक आहे. त्यानंतर इथे मी रोज वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मीठ, घरचा कांदा लसूण मसाला, खोबरं, तर मी अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या भरण्या घेतलेल्या आहे, कारण मला हे दोघे असल्यामुळे पटपट असं स्वयंपाक करावा लागतो व घाई गडबडीमध्ये काचेच्या वस्तू जरा हाताळणं अवघडच आहे. म्हणून अशा प्रकारे थोड्याशाच मी प्लॅस्टिकच्या भरण्या घेतलेल्या आहेत. याही अगदी फूड ग्रेडमध्ये आहे. तर तुम्हाला घ्यायचे असेल तेही त्याची लिंक देते. त्यानंतर आता सर्व काचेच्या भरणीमध्ये छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर पाहू शकता मी इथे एक एक वस्तू छान ऑर्गनाईज करून निवडून उन्हामध्ये कडक वाळवून ठेवलेले आहे. तर साबुदाणा, भाजीसाठी लागणारं सोयाबीन, पिस्ता, मुलांसाठी खाण्यासाठी
विनेगरची बॉटल आहे. तर वरच्या कप्प्यामध्ये सर्व खाऊचं सेक्शन केलेलं आहे, म्हणजे या दोघांनाही ते दिसेल, म्हणजे पटकन ते मागतात खाण्यासाठी. तर त्यानंतर त्याच्या शेजारी सर्व डाळीचं सेक्शन केलेलं आहे. यामध्ये सर्व डाळी आहेत. तर डाळी एका साईडला केलेल्या आहेत, म्हणजे पटकन अशा आपल्याला दिसले जातात. व मागच्या साईडला एक भरणी आहे, तर त्यामध्ये प्लॅस्टिकच्या आपल्याला ज्या पिशव्या लागतात तर त्या मी अशा प्रकारे एकात एक घालून ठेवलेलं आहे, म्हणजे पसारा जास्त होत नाही. व जे थोडंफार कमी लागणारं सामान आहे तर ते मागच्या साईडला ठेवलेलं आहे. दुसऱ्या साईडनं मी दाखवते. तर अशा प्रकारे स्लायडिंगचे दरवाजे केले, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला एकदमच सर्व ओपन करता येतं. भरपूर कप्पे दिसत नाही. तर नक्कीच तुम्ही आयडिया वापरू शकता. तर खालच्या ह्याच्यामध्ये शेंगदाणे व एकामध्ये जो मोठा डबा आहे त्यामध्ये राहिलेला एक्स्ट्राचा किराणा आहे, तर तो मी भरून ठेवलेला आहे. व इथे साखर आहे, तर साखर आमच्या गावावरून येते, तर भरपूर असा स्टॉक ठेवलेला आहे. त्यानंतर इथे एका डब्यामध्ये पूर्ण खाऊचा एक्स्ट्राचा सेक्शन आहे, तर त्यामध्ये मखाना वगैरे आहे. तर हा डब्बा घेऊनच पळतात व खाऊ दे म्हणतात. त्यानंतर एक तेलाचा कॅन ठेवलेला आहे व घरी बनवलेले सांडगे आहेत, तर तेही उन्हाला कडक असे आता वाळवून ठेवलेले आहेत. त्यानंतर इडलीचे तांदूळ, एक्स्ट्राचं काही सामान, गुळाचा डब्बा अशा प्रकारे आहे. व हे सर्वात छान असे क्यूट भरणे आहेत, तर त्यामध्ये मी ते ड्रायफ्रूट आहेत तर ते कट करून ठेवलेले आहे खिरीसाठी, किंवा मग नाश्त्यामध्ये पटकन आपल्याला वापरता येतात. त्यानंतर ते लसूण मिरची करून ठेवलेली आहे, पटकन भाज्यामध्ये म्हणा किंवा पोळीमध्ये वापरता येते. व धने पावडरही करून ठेवलेले आहे. तर मागच्या जी भरणी आहे तर ती मधाची काचेची बॉटल आहे, तर ती टाकून न देता अशा प्रकारे तिलाही रियूज केलेला आहे. यामध्ये लिंबू सत्व ठेवलेलं आहे. व या जे डिमटच्या 19 वाल्या भरण्या आहेत तर त्यामध्ये खूप छान असं पदार्थ राहतात, एअरटाईट आहे. तर ते वेलची पावडर व बडीशेप पावडरसाठी केलेले आहे. त्यानंतर हा मसाल्याचा डब्बाही खूप छान आहे. खडे मसाले जे आपल्याला लागतात ते सर्व एकाच कप्प्यामध्ये बसून जातात. तर याची ही लिंक पाहिजे असेल तर मी नक्की देते. खूप छान असा डब्बा आहे, तर ते घेऊ शकतं. त्यानंतर मुलांसाठी ते मखाना रोस्ट करून ठेवलेला आहे. यामध्ये बिर्याणीचा तांदूळ आहे, तर एकदमच भरलेला होता पूजेच्या टायमिंगला, तर तो आहे. खिसणी लागत नाही, तर ते अशा प्रकारे ठेवलेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडला या भरण्या ठेवलेल्या आहेत व त्याच्याच मागे भाजलेला रवा आहे, तर तो पटकन वापरता येतो म्हणून मी 1 किलोभर रवा भाजूनच ठेवते. त्यानंतर मिक्सरचे कधीतरी लागणारे भांडे आहेत, तर ते मागच्या साईडला ठेवलेले आहेत. पुढे ज्या 2 चिनी मातीच्या भरण्या आहेत त्यामध्ये मुलांचेच खाऊ ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे. किचन ओट्याच्या वरतीच अशा प्रकारे कप्पा केलेला आहे. यामध्ये लागणारे हळद, चटणी, मोहरी, जिरे अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. दिसायलाही खूप छान असं दिसतं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगावं. माझं हे कपाट ऑर्गनाईज केलेलं तुम्हाला आवडले की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा. व किचन टूरचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व हे मी ऑर्गनाईज केलेलं तुम्हाला आवडलं की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.